उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक। एकनाथ शिंदेंना सोबत घेतल्यानंतर राजकीय वास्तव पाहूनच अजित पवारांना सोबत घेतलं, फडणवीसांनी मांडली बाजू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार। ठाण्यातल्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। मोदींना विनंती करूनही शरद पवारांवर भटकती आत्मा अशी टीका केली आणि महायुतीला फटका बसला। अजित पवारांची कबुली, बातमी बाहेर आल्यावर अजितदादा म्हणतायत असं काही बोललो नाही। मराठा ओबीसी प्रश्नावर पुन्हा सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा निर्णय। अजित पवारांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती, तर राज्यसभेची जागा राष्ट्रवादीच लढवणार, अजित पवारांनी केलं स्पष्ट। बच्चू कडू शरद पवारांची थोड्याच वेळात भेट घेणार। मागण्यांच्या संदर्भात पवारांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती, तर महाविकास आघाडीमध्ये जाण्यासंदर्भात 1 सप्टेंबर नंतर निर्णय घेणार असल्याचंही बच्चू कडूंनी केलं स्पष्ट। गुन्हे दाखल करण्यामागचे सूत्रधार अनिल देशमुख, पण त्यांच्या मागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे, परमबीर सिंग यांचा थेट आरोप। तिरुमला ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटे यांच्या कार्यालयावर ईडीचे छापे। बीड आणि संभाजीनगरमध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या कार्यालयावर ईडीकडून छापेमारी। भाडाच्या घरांच्या किमतींची आता कोटीच्या कोटी उड्डाणं। उच्च उत्पन्न गटासाठीचा फ्लॅट 7.5 कोटींना। 9 लाखांचं वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांच्या फ्लॅटची किंमत 2,62,00,000 रुपये। ब्राझीलमध्ये प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं। विमानातील सर्व 62 प्रवासी ठार। विमान कोसळतानाची दृश्य कॅमेऱ्यात झाली चित्रित। 57 किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात अमन सेहरावतला कांस्य पदक। अमनची पोर्टो रिकोच्या डॅरियन क्रूजवर 13-5 ने मात। विनेश फोगटच्या अपीलवर क्रीडा लवादापुढे सुनावणी पूर्ण। वजन वाढणं ही नैसर्गिक रिकव्हरी प्रक्रिया, भारताचा दावा। पुढच्या काही तासात निकाल येण्याची शक्यता। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी वायनाडला भेट देणार। वायनाडमधल्या भूस्खलनग्रस्तांशी मोदी संवाद साधणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।